नमस्कार मित्रांनो, गाडीचा कोणता पार्ट कधी बदलला पाहिजे, सर्व्हिसचं शेड्यूल काय आहे किंवा कोणता पार्ट कधी बदलल्यानंतर तुमच्या गाडीमध्ये काहीच प्रॉब्लेम येणार नाही, सगळ्या गोष्टी या व्हिडिओमध्ये सांगणार मित्रांनो. व्हिडिओ खूप महत्त्वाचा सांगतोय. व्हिडिओला लाईक करा, पेजला फॉलो करायला विसरू नका. नॉर्मलची सर्व्हिस असते की नाही, तुमची पेट्रोल गाडी असू द्या किंवा डिझेल गाडी असू द्या, इंजिन ऑइल, ऑइल फिल्टर, एअर फिल्टर, एसी फिल्टर ही प्रत्येकी 10,000 किलोमीटरला बदलायची. जर तुमची गाडी सीएनजी असेल तर तुम्हाला प्रत्येकी 10,000ला स्पार्क प्लग बदलायचे. सीएनजी नसेल तर 30,000. फक्त प्युअर पेट्रोलवरती असेल तर प्रत्येकी 30,000ला तुमचे स्पार्क प्लग बदलायचे. पेट्रोल गाडी असेल तर पेट्रोल फिल्टर प्रत्येकी 40,000ला बदलायचा. डिझेल गाडी असेल तर डिझेल फिल्टर तुम्हाला प्रत्येकी 40,000ला भेटतं. सीएनजी फिल्टर पण सेमच राहतं, प्रत्येकी 40,000ला बदलून घ्यायचं मित्र. तुमच्या गाडीचे इंजिन माउंट, बऱ्याच जणांना असं वाटतं की गाडीमधून व्हायब्रेशन जास्त येतं किंवा आवाज जास्त येतोय. इंजिन माउंट प्रत्येकी 80 ते 90,000 किलोमीटरला बदलायचे मित्रांनो. ABC तिन्ही पण इंजिन माउंट. तुमची डिझेल गाडी असेल तर प्रत्येकी 1,00,000 किलोमीटरला टायमिंग चेन, त्याच्याबरोबर वॉटर पंप बदलायचा मित्रांनो. कुलंटचे जे हुज पाईप आहेत त्या सगळ्या तुम्हाला 1,00,000 किलोमीटर पर्यंत बदलून घ्यायचे. तुमची जर पेट्रोल गाडी असेल तर तुमच्या गाडीची टायमिंग चेन 2,00,000